श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे जरी गावागावात पोहोचले नसले तरी त्यांची कामे गावागावात पोहोचली आहेत, असा खुलासा करत कराड उत्तरचे नेते धैर्यशील कदम यांनी दुष्काळी जनता विकास पुरुष म्हणून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाठीशीच राहणार असल्याची ग्वाही धैर्यशील कदम यांनी दिली आहे। पाहूया सविस्तर वृत्तांत। राष्ट्रात एक दुनियाचा लेखनार नाही राजेंचा करायचा, साताऱ्याचा शेर मावळ्यांचा घेर दम नाही कोणाचा लढायचा, राज्याची शान गरिबांचा मान मोठे आले माझे राजे किशन मोठे झालं बघा बरे रे आले रे। विषय महाराज आपण या भागाचे खासदार आहे आणि आपल्यावर या भागाचं प्रचंड प्रेम आहे, तरी पण या निमित्तानं या भागातले प्रश्न आपल्या कानावर घालायचा या मंडळींनी प्रयत्न केलेला आहे आणि हे खरोखर अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत। उरमुडीचं पाणी या भागातून येतंय, परंतु त्या पाण्याचं समन्यायी वाटप होईना झालंय। म्हणजे कुठल्या गावाला कमी किती टंचाईमधनं आलं तरी आमच्या लोकांना पैसे भरावे लागतात, टंचाईचे पैसे मग जातात कुठं, एका तालुक्यावर वेगळा नाही दुसऱ्या तालुक्यावर वेगळा नाही असं होता कामा नये। म्हणून खटाव तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या पुष्कळी गटाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणारी ही योजना आपण यामध्ये लक्ष घालावं। आणि दुसरा विषय आहे रस्त्याचा प्रश्न। प्रतापजी, या विभागातील सगळे रस्ते त्याचा निधी टाकायचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा। सगळे रस्ते आता उदय निधी सांगितला तो सुद्धा रस्ता उदय आपण डाकूबाई खिंडी पासून पारगाव शेंडवडी असाच खाली निमसोडकडे तो रस्ता घेतलेला आहे, त्याला पण MDR अपग्रेड केलेला आहे। सगळे रस्ते तुम्हाला येत्या 5-6 महिन्यामध्ये इथले, कारण ग्रामीण रस्ता शेनवडीच्या आजूबाजूचे, चोराडच्या आजूबाजूचे, भूषणगडच्या आजूबाजूचे सगळे रस्ते हे ग्रामीण मार्ग आणि ग्रामीण मार्गामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यावर निधी टाकता येण्यात आला आहे। म्हणजे सगळे रस्ते आपण अपग्रेड केलेले आहेत, त्याला MDRचा दर्जा दिला आहे आणि MDRचा दर्जा दिला की मग आदरणीय महाराष्ट्र शासन असेल, खासदार साहेब असतील यांच्या माध्यमातून वंजारावाडीत जाणार आपल्याला गणेशवाडीपासून शिवाराकडे येणारा रस्ता तो सुद्धा आपण MDR मध्ये टाकलेला आहे। या सगळ्यावर येत्या 5-6 महिन्यामध्ये आपण पाहिजे निधीची तरतूद करतोय। महाराज साहेबांनी आपल्या परीनं या गटामध्ये गट तट पक्ष पार्टी न बघता या ठिकाणी निधीचं वाटप केलेलं आहे आणि या विभागात आमचे मित्र प्रताप शिंदे हे चांगलं कोऑर्डिनेटरचं काम करतात आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा मग आम्ही अक्षरशः हक्कानं त्या ठिकाणी प्रतापचं मनगट धरून महाराजांना माहीत असते, महाराजांच्या कानावर प्रताप घालत असते, परंतु महाराज या प्रत्येक गावात आपला निधी आला। असं नाही की तुम्ही जर आला नाही तर तुमचा निधी या प्रत्येक गावात मी आमच्या सुहासनं सांगितलं प्रत्येक गावात निधी द्यायचा प्रयत्न केलेला आहे। आणि आता आपण हा जो सातारपासून विट्यापर्यंत म्हणजे महाबळेश्वर पासून विट्यापर्यंत जवळजवळ 400 करोडचा रस्ता, मग आपला त्यात भाग येतोय धामनेर पासून पाक विट्यापर्यंत हा चोराडवरनं जातोय, तो फोरलेनच्या रस्त्याकडे चोराडकडे कामं पण चालू झाले, फोरलेनच्या रस्त्याची कामं चालू झाली, मोठी कामं महाराजांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास मंडळ असेल का केंद्राच्या माध्यमातून हे रस्ते मोठे होत असते, स्टेट हायवेला किंवा नॅशनल हायवेला फंड पडत असते आणि त्या दृष्टीनं महाराज साहेब प्रयत्न करत असते। फक्त महाराज साहेब एकच आमची विनंती आहे की इथं पाण्याचा विषय महत्त्वाचा। आज या तालुक्यामध्ये तुम्हाला पटणार नाही, माझा कारखाना चालू आहे, संग्राम देशमुखांचा कारखाना चालू, खाली आता प्रभाकर गाडगेंचा कारखाना चालू झाला, त्याच्या खाली आता रणजित देशमुखांचा कारखाना सुरू होतो। म्हणजे ज्या दुष्काळी तालुक्यामध्ये वांजोळ सारख्या गावामध्ये 85 सालापासून आम्हाला प्यायला पाणी नव्हतं, टँकर असायचं, त्या ठिकाणी आता लाखो टन ऊसाची निर्मिती झालेली आहे, लोकांच्या खिशामध्ये पैसे यायला लागलेले आहेत आणि तोच खरा विकास आहे तो तुमच्या माध्यमातून होतोय। कारण तुम्ही उरमुडीचं धरण केलं, आम्हाला उरमुडीतल्या लोकांना प्रस्थापित करून इकडे वसवायचं मोठं काम महाराज साहेब तुम्ही त्या ठिकाणी आणि आता तारणीचा प्रश्न आला तर महाराज साहेब या मतदारसंघामध्ये फिरत असताना आणखी एक विषय महत्वाचा आहे। असं आहे की
मतदारसंघ फार मोठे आहे. 6 आमदारकीचे मतदारसंघ, 2450 गाव, महाबळेश्वर, राजधानी, वाई, सातारा, कराड, 6 नगरपालिका. त्याच्यात आता नगरपंचायत हे सगळं म्हणजे नीरा नदी मिळवण्याचा आणि नीरा नदी तुमचा गटाचा भाई हा गोडगड आणि खंडाळा हे पुण्यापासून नीरेच्या नीरा नदीपर्यंत अंतर 30 किलोमीटर. एवढं सगळं करून करायचं सोपं नाही. जसं जसं सुरुवातीला आम्ही म्हणतो की बूथ मतदारसंघ आमदारांच्या मतदारसंघाप्रमाणे बूथ समितीच्या सगळ्या मिटिंग बोलवायच्या. त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी त्या ठिकाणी मोठे गाव आहेत प्रमुख लोक आहेत त्यांच्या गाठीवरती घेत जायचे. त्यामुळं थोड्या अवधीत आपण सर्वजण माझ्या मुलीला बांधून ठिकाणी जमलं आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपला बहुमोल वेळ खर्च करून आपण या ठिकाणी आल्याबद्दल आपल्या आभारी. मला माहिती आहे की फार पूर्वीपासून ज्यावेळेस मी माझं कॉलेजचं शिक्षण संपल्यानंतर सातारला परतलो त्यावेळेसपासून खंडाळाचा भाग हा जो परिसर म्हणजे एका बाजूला पाणी एका बाजूला दुष्काळ म्हणजे बायोडायव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो ही ह्या जिल्ह्यात जेवढी आहे तेवढं कुठेही आपल्याला ह्या महाराष्ट्रात पाहायला मिळत. निश्चितपणे कृष्णा खोऱ्याची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस 2 वर्ष स्थापने त्यावेळेस त्या अगोदर 2 वर्ष त्या अगोदर 2 वर्ष त्या अगोदर 2 वर्ष शासनाने 2 वर्षाची पहिलं धर्ममत केलं नाही. कारण ह्या अगोदरची लोकांचे जे अनुभव होते ते तितकेसे चांगले पहिलेचा जो अनुभव अनुभव आलेला त्यात अजूनही म्हणजे आता त्यांना सांगितलं ठीक आहे पण आता धरणाचं काम रस्त्याचं काम साईड बाय साईड चालू करतो. मग सगळ्यांनी त्याचं बरेचसं त्याच्यावर चर्चा झाल्या सगळ्या धरणाच्या कामाला सुरुवात झाली. आणि हिंगोलीची एकमेव असं धरण आहे की ज्याचं पूर्ण पूर्ण घालून करून आम्हाला सुरुवात याकरता झाली होती. कारण की इतर जे धरणं होती त्या धरणांना त्यावेळेच्या बाजारभावाप्रमाणे त्या लोकांना जमिनीचा मोबदला दिला जातो. पण हिंगोलीचं अगोदरच अवॉर्ड झाल्यामुळं त्यांचं जी फरकाची रक्कम होती ती 6,96 लाख होती. आणि मग स्पेशल केस करून ती कशी आम्ही बसवली आणि लोकांना निर्णय घेतला लोक विचार करतात आणि मग उन्हाळ्याच्या धरणाचं कामाला सुरुवात झाली. आणि आज आपल्याला पाहायला मिळते आपल्याला एक शब्द केली या आता असं बरं मला संबंधित फोन दिलं पण एक नियोजन मूलभूत सुविधा मिळत असल्यानंतर त्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय आहे तुम्ही लोकांनी राजेशाही आपलं लोकशाही आलं ते राजेशाही असेल तर मी मागं सोडलं लोकशाहीचं तुम्ही लोक राजा तलवारी काढून पण त्याचं नियोजन जर असलं तर कुठलाही काही माणूस म्हणजे व्यवस्थित नियोजन केलं सगळं शक्य आहे. नियोजन झालेलं आहे कसं काय करायचं. दादा आहेत अनेक तरुण मित्र मतदारांचे चिरंजीव आहे या ठिकाणी महेश गुरु माझे मित्र
सर्वजण आपण सगळ्या अधिकारी मंडळ पासून चांगल्या प्रकारे नियोजन करू की पुढच्या म्हणजे भविष्यकाळात पुढच्या वर्षी परत असं हे ह्या करता परत आपल्याला कोणाला असं बोलावं लागणार. आता आहे परत मग ते त्याला आपण काय होणार गॅरंटी म्हणण्यापेक्षा त्या दिवशीने आपण वाटचाल करूया. आणि असं बोलण्यासाठी पुढे पण बऱ्याच ठिकाणी जायचं. आपण एक नाही उदाहरणं खूप आहेत. बेजबाबदार वागण्याचे परिणाम भोगत आहेत. यांनी जी चूक केली आहे ती तुम्ही करू नका. मतदान करायला जरूर जा. लक्षात ठेवा, या राष्ट्रीय महोत्सवात एकही मतदार वंचित राहायला नको. अधिक माहिती करता nvsp.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या किंवा वोटर हेल्पलाईन 1950 वर संपर्क साधा.